नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस विकेश यूट्यूब चॅनलवरती. क्लास 10 इंग्लिश बोर्डचा पेपर 2026चा पेपर 27 फेब्रुवारी रोजी झालेला जो पेपर आहे त्याचे मित्रांनो कंप्लीट आन्सर्स मित्रांनो ऑल क्वेश्चन पेपरचे आन्सर्स घेऊन आलेले. लक्षात घ्या, मी जे तुम्हाला काही इंपॉर्टंट क्वेश्चन दिले होते तेच एक्झाममध्ये आले होते. तुम्ही जर व्यवस्थित आपले व्हिडिओज पाहिले असेल तर नक्कीच चांगले मार्क्स स्कोर केले असतील. आणि मित्रांनो लक्षात घ्या, माझं मत आहे तुम्हाला पेपर अवघड गेला सोपा गेला ते कमेंटमध्ये सुरुवातीला सांगून टाका. आता डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सेक्शन वाईज पहिल्या सेक्शन पासून पाहूया कोणत्या क्वेश्चनचं काय आन्सर आहे. आता आपला पहिला क्वेश्चन होता त्यामध्ये तुम्हाला वर्ड कंप्लीट करायचा होता. तो पहिला वर्ड आलेला होता N_RSE. ह्याचं मित्रांनो आन्सर आहे नर्स. मित्रांनो तिथं म्हणजे तुमचं काय येणार आहे यू येणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपला सेकंड वर्ड आहे अंडर. मित्रांनो त्यामध्ये काय येणार आहे ई येणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो थर्ड वर्ड आहे क्लाइम. त्यामध्ये मित्रांनो आय येणार आहे. आणि मित्रांनो त्यानंतर माइट त्यामध्ये आय येणार आहे. बरोबर मित्रांनो, खूप इझी क्वेश्चन आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे क्वेश्चन कशा प्रकारे सोडवायचं होतं ते तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं. तुम्ही जर आपला लँग्वेज स्टडीचा व्हिडिओ पाहिला असेल तर मित्रांनो हे जे तुमचे मार्क्स आहेत 2 मार्क्स तुम्ही इझिली स्कोर केलेले असतील. त्यानंतर मित्रांनो पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर हा जो मित्रांनो क्वेश्चन आहे त्यामध्ये मित्रांनो स्कूल, पॅराडाईज, चेंज, ओरिजिन. मित्रांनो लक्षात घ्या, ह्याचं जे आन्सर आहे तुम्हाला मी दाखवत आहे चेंज, ओरिजिन, पॅराडाईज, स्कूल अशा प्रकारे मित्रांनो ह्याचं अल्फाबेटिकल ऑर्डर ठरत आहे. आणि त्यानंतर मित्रांनो हॉनर, ह्युमॅनिटी, हंबल आणि हिंडर. मित्रांनो त्याचं पण तुम्ही पाहू शकता हिंडर, हुनर, हंबल आणि ह्युमॅनिटी अशा प्रकारे मित्रांनो याचा आन्सर येईल. तर लक्षात घ्या, हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं कशा प्रकारे सोडवायचं असतं. मी डायरेक्टली आन्सर सांगत आहे, जास्त एक्सप्लेन करत बसत नाही कारण आपल्याला इंग्लिशचा पेपर झालेला आहे. तर लक्षात घ्या, पंक्च्युएट द फॉलोइंग. मित्रांनो याचा आन्सर कशा प्रकारे असेल ह्याचं तुम्ही पाहू शकता. आय आस्क्ड माय टीचर्स वाय ही वर्किंग आउटसाइड असं मित्रांनो जे वाक्य आहे. आणि तुम्ही पाहू शकता त्याचं मित्रांनो कशा प्रकारे जो पहिलं आय आहे ते मित्रांनो तुम्हाला कॅपिटल करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लास्टला फुल स्टॉप द्यायचं आहे. एवढंच करायचं आहे, बाकी मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यानंतर हे आय एम रिअली एक्साइटेड. मित्रांनो काय करायचं, हे थोडंसं एक्सक्लेमेटरी तुम्हाला याला मार्क द्यायचं आहे. लास्टला एच मित्रांनो कॅपिटल टाकायचं, याच्या नंतर कॉमा द्यायचं आहे. आणि मित्रांनो आय पण कॅपिटल करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो इझिली तुम्ही यामध्ये पण मार्क स्कोर करू शकता. त्यानंतर मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड चॅम्पियनशिप. मित्रांनो चॅम्पियनशिप पासून तुम्हाला 4 वर्ड्स बनवायचे होते. तुम्ही काय बनवू शकता, चॅम्प बनवू शकता, शिप बनवू शकता, शॉप बनवू शकता, मॅप बनवू शकता, भरपूर वर्ड बनवू शकता. आणि आय होप की तुम्ही बनवले पण असतील. खूप इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर जाऊया आपल्या क्वेश्चन नंबर 5 कडे. राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. मित्रांनो लिसनला मित्रांनो केअरफुली दिलेला आहे. तुम्हाला 4 रिलेटेड वर्ड लिहायचे. त्यामध्ये तुम्ही लिसन लिहू शकता, केअरफुल लिहू शकता, त्यानंतर लिसनर लिहू शकता, म्युझिक लिहू शकता, भरपूर वर्ड लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो क्वेश्चन नंबर 6. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ adjectives. add 4 words each beginning with the last letter of the previous word. मित्रांनो ॲडजेक्टिव्हचे करायचे. आपण नाउन्सची घेतलेली परंतु ॲडजेक्टिव्हचे आलेले आहेत. तर लक्षात घ्या, तुम्हाला सगळे ॲडजेक्टिव्ह हवे आहेत. आता स्मॉल वरून तुम्ही काय करू शकता, लार्ज करू शकता, खूप इझी आहे. त्यानंतर लार्ज वरून काय करू शकता, इझी करू शकता. वाय वरून काय करू शकता, यंग करू शकता. जी वरून काय करू शकता, ग्रेट करू शकता. इझी आहे, जास्त अवघड नव्हतं. 2 मार्क्स तुमच्या इथेच कन्फर्म होऊन जातील. त्यानंतर मित्रांनो बी आहे डू ॲज डायरेक्टेड. त्यामध्ये मित्रांनो पहिला आहे अटेम्प्ट एनीवन. त्यामध्ये तुम्हाला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज ॲट द एज ऑफ हे वापरून तुम्हाला मित्रांनो एक वाक्य तयार करायचं होतं. तुम्ही इझी केलं असेल, परंतु तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो. द हाऊस इज ॲट द एज ऑफ द विलेज. अशा प्रकारे तुम्ही वाक्य जर केलं असेल तर तुम्हाला नक्कीच मित्रांनो मार्क्स भेटले असेल. त्यानंतर मित्रांनो क्लॉज आहे आय नो असं मित्रांनो क्लॉज आला होता. त्यात तुम्ही असं वाक्य करू शकता, आय नो दॅट ही इज द टेलिंग द ट्रूथ. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही यामध्ये इझिली मार्क्स स्कोर केलेले असते. तर लक्षात घ्या, लँग्वेज स्टडीमध्ये प्रत्येकाचं जे आन्सर आहे ते डिफरंट होऊ शकतं, परंतु जे पॅसेज वगैरेचे आन्सर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. लक्षात घ्या, अटेम्प्ट एनीवन प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. रिस्पॉन्सिबलला काय करू शकता मित्रांनो, इरिस्पॉन्सिबल करू शकता. कंटिन्यूला कंटिन्युअस करू शकता. इझी आहे मित्रांनो, इझिली तुम्ही सॉल्व्ह केलं असेल. त्यानंतर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. लक्षात घ्या, त्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहे, कंटिन्यू आहे. आणि त्यापासून मित्रांनो तुम्हाला एक सेंटेन्स तयार करायचे. मी तुम्हाला स्क्रीनवरती सेंटेन्सेस दाखवत आहे. ते त्याप्रमाणे जर तुम्ही केली असतील तर तुम्ही तो इझिली मार्क्स स्कोर केले असतील, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जाऊया आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला सेक्शन नंबर 2 टेक्स्च्युअल पॅसेज. टोटल 20 मार्क्ससाठी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो जो आपल्याला हा वाला उतारा आला होता तो उतारा तुम्हाला मी दाखवतो. आणि त्यावरती क्वेश्चन विचारले गेले होते. आता उतारा वगैरे तुम्ही वाचून बसलेला असला, डायरेक्टली तुम्हाला मी आन्सर सांगून देतो. राईट द आन्सर टू द कंप्लीट सेंटेन्सेस. म्हणजे तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचे. 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत. पहिलं काय, हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक आणि देर इज ऑलवेज. आणि तुम्हाला इथून पुढचं लिहायचं होतं देर इज ऑलवेज अँड ओपनिंग. ते तुम्हाला मित्रांनो आपल्या जे पॅसेजमध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करत बसत नाही, पण तुम्हाला आन्सर समजत असेल. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन हिबिस्कस प्लांट बिग. त्याच्यापुढे मित्रांनो ब्राईट अँड टेंडर अशा प्रकारे. आणि त्यानंतर द वॉटर इज जेंटल रॉक इज डॅश डॅश रॉक इज हार्ड. मित्रांनो असं ते आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर द फ्लावर कम्स टू अ लाईफ फॉर ओनली अ डे. जर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे मी जे सांगितलेले आन्सर दिले असतील तर मित्रांनो तुम्ही नक्कीच 2 मार्क्स स्कोर केलेले असतील. त्यानंतर आपल्या A2 कंप्लीट द फॉलोइंग वेब. तुम्हाला वेब डायग्राम तयार करायची होती. हिबिस्कस फ्लावर ब्लूम्स हिबिस्कस फ्लावर ब्लूम्स मित्रांनो त्यामध्ये बिग ब्राईट अँड टेंडर. आणि स्माइल्स विथ द सन. आणि मित्रांनो विदर्सला कम्प्लिटली. आणि मित्रांनो फॉल्सला अँड बिकम वन विथ द अर्थ. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. इझी आहे मित्रांनो. त्यानंतर आता जाऊया आपल्या A3 फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द गिवन नाउन्स.
तुम्हाला नाउन्स दिलेले आहेत आणि त्याला डिस्क्रायबिंग वर्ड लिहायचं आहे. म्हणजे बीचला मित्रांनो तुम्ही काय लिहू शकता, रॉकी लिहू शकता. प्रॉब्लेमला मित्रांनो तुम्ही लिहू शकता कोलोसल. त्यानंतर मित्रांनो ओशनला मित्रांनो मॅजेस्टिक आणि मित्रांनो क्रॅक्सला स्मॉल. आता लक्षात घ्या हे तुम्हाला त्या पॅसेज रिलेटेड होतं मित्रांनो. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड इट टेक्स द शेप आणि तुम्हाला काय करायचं होतं, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं होतं. तर कशा प्रकारे करू शकता, इट हॅज टेकन द शेप असं मित्रांनो त्याचा आन्सर आहे. त्यानंतर इट लेफ्ट अस थिंकिंग, याच्यात तुम्हाला मित्रांनो जिरंड वाकायचं होतं. याच्यात जिरंड आहे मित्रांनो थिंकिंग. इझी आहे मित्रांनो, खूप इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स, नेचर इज द बेस्ट टीचर, एक्सप्लेन इन 3-4 सेंटेन्सेस. आता लक्षात घ्या पर्सनल रिस्पॉन्सचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये प्रत्येकाचं जे आन्सर आहे ते डिपर होऊ शकतं. म्हणजे प्रत्येकाचं वेगळं आन्सर असू शकतं, परंतु तरी देखील एक डेमो आन्सर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतोय, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला काय करायचं, रिराईट अँड स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे तुम्हाला जे सेंटेन्स आहे ते ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला लिहायचे. त्याला जो मित्रांनो पॅरेग्राफ होता तुम्ही पाहू शकता, हा जो पॅरेग्राफ होता तो आला होता. आता त्याचे जे मित्रांनो आन्सर डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो. जे पहिलं आहे ते मित्रांनो आहे ट्रू, दुसरं आहे ते मित्रांनो आहे फॉल्स आणि मित्रांनो त्यानंतर तिसरं आहे ते ट्रू आहे आणि मित्रांनो चौथं आहे ते फॉल्स आहे. अशा प्रकारे मी डायरेक्टली आन्सर सांगून दिलेले आहेत. तुम्ही पॅसेज वगैरे वाचला असेल, मी जास्त एक्सप्लेन करत बसत नाहीये. त्यानंतर जेव्हा आपल्या गिव्ह रिझन फॉर द फॉलोइंग, द नॅरेटर रश्ड टू द वरांडा बिकॉज, म्हणजे त्याचं रिझन द्यायचं आहे बिकॉज त्याचं मित्रांनो काय, क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ हिम अँड ही वॉन्टेड टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन आफ्टर हिअरिंग द लाऊड बार्किंग अँड डिस्टर्बन्स. म्हणजे त्याला भरपूर आवाज आला, बार्किंगचा डिस्टर्बन्स, त्यामुळे त्याला क्युरियोसिटी वाढली. अशा प्रकारे आन्सर लिहायचं होतं 2 लाईनमध्ये, लक्षात घ्या. आता त्यानंतर B3 राईट अँटोनिम्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. गॅदर्डला मित्रांनो तुम्ही काय लिहू शकता, स्कॅटर्ड लिहू शकता. मर्सीफुलीला मित्रांनो मर्सिलेसली, फिमेलला मित्रांनो मेल आणि मित्रांनो त्यानंतर हिडला इग्नोर. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अँटोनिम्स लिहायचे होते. हे तुम्हाला सर्व पॅसेजमध्ये दिलेले आहेत, एक्स्ट्रॅक्टमध्ये दिलेले आहेत मित्रांनो. तुम्ही जर नीट वाचलं असेल तर तुम्ही लिहिले असतील आणि तुम्ही 2 मार्क्स कन्फर्म केले असतील. त्यानंतर मित्रांनो डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क्ससाठी. द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह, रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. हे वापरून तुम्हाला मित्रांनो ते सेंटेन्स बनवायचं होतं. ते सेंटेन्स कशा प्रकारे बनतंय, मित्रांनो द बार्किंग बिकेम नॉट ओनली लाऊडर बट ऑल्सो मोर अग्रेसिव्ह. हे मित्रांनो त्याचं करेक्ट आन्सर आहे. हे आन्सर आहे मित्रांनो त्याचं. त्यानंतर सेकंड आहे चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम. मित्रांनो त्याचं जे आन्सर आहे ते आहे द टेरिबल कस्टम वॉज रिकॉल्ड बाय मी. अशा प्रकारे मित्रांनो याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला मी सांगितले आहेत. म्हणजे जर तुम्ही हे लिहिले असेल तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स भेटतील. पर्सनल रिस्पॉन्स, व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अ इंजर्ड ॲनिमल ऑन द वे टू होम. म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या रस्त्यावरती तुम्हाला एक इंजर्ड ॲनिमल सापडलेलं, तुम्ही काय कराल. प्रत्येकाचं आन्सर वेगळं असू शकतं. प्रत्येकाला 2 मार्क्स भेटतील, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तरी सुद्धा डेम आन्सर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. सेक्शन 3 पोएट्रीचं सेक्शन, खूप महत्त्वाचा सेक्शन. त्यामधील क्वेश्चन्स पाहूया आणि त्याचे आन्सर तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला मित्रांनो ट्रू ऑर फॉल्स होतं, 4 ट्रू ऑर फॉल्स होते. ही तुम्हाला मित्रांनो ओ कॅप्टन माय कॅप्टन वाली मित्रांनो पोएम आली होती, लक्षात घ्या. त्याचे जे मित्रांनो जे आन्सर आहे ते मित्रांनो पहिलं आहे ट्रू, सेकंड आहे फॉल्स, थर्ड आहे फॉल्स आणि मित्रांनो फोर्थ पण फॉल्स आहे. म्हणजे ट्रू फॉल्स 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 असे मित्रांनो त्याचे आन्सर्स आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्या A2 क्वेश्चनकडे. कंप्लीट द फॉलोइंग वेब, कंडिशन ऑफ द कॅप्टन, ही डझंट फील माय आर्म आणि त्यानंतर ही हॅज नो पल्स नॉर व्हील. त्यानंतर मित्रांनो जो तिसरा आहे ही हॅज फॉलन कोल्ड अँड डेड आणि नंतर हिज लिप्स आर पेल अँड स्टील. अशा प्रकारे मित्रांनो याचे 4 आन्सर्स आहेत. तुम्ही व्यवस्थित मित्रांनो पाहू शकता. हे जर आन्सर्स दिले असतील तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स भेटतील. फाइंड द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. बेडला मित्रांनो रायमिंग वर्ड्स काय आहे, डेड आहे. किलला काय आहे, स्टील आहे. त्यानंतर फनला आहे डन आणि ब्रेडला आहे डेड. अशा प्रकारे रायमिंग वर्ड्स तुम्ही जरी थोडेफार वेगळे अजून शोधले असतील तरी मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क्स भेटतील, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर ॲप्रिशिएशन मित्रांनो द ट्विन्स चिप मित्रांनो पोएम आहे त्याच्या मित्रांनो ॲप्रिशिएशन विचारलं गेलं होतं. आता मित्रांनो तुम्हाला मी डायरेक्टली ॲप्रिशिएशन स्क्रीनवरती दाखवत आहे. किंवा तुम्ही ॲप्रिशिएशनचं प्रिपरेशन केलं असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच यामध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता सर्वात महत्त्वाचा सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, 15 मार्क्सचा सेक्शन. त्यामध्ये तुम्हाला स्वप्नील कुसळे फ्रॉम कंबलवाडी अशा प्रकारे तुम्हाला जो आहे तो एका प्रकारे पॅसेज आला होता. इझी आहे मित्रांनो, खूप इझी क्वेश्चन आले होते. त्यामध्ये A1 मध्ये तुम्हाला काय आहे, स्वप्नील कुसळे वॉज बॉर्न ऑन. तुम्हाला मित्रांनो त्याची बॉर्न म्हणजे कधी त्याची बर्थ डेट आहे ते तुम्हाला विचारली होती, ते तुम्हाला पाहू शकता. तसं आहे August 6, 1995. त्याचं ते आन्सर आहे. स्वप्नील्स फादर इज सुरेश. म्हणजे त्याचं नाव लिहिलं तरी चालतंय किंवा तुम्ही असलेलं विलेज स्कूल टीचर अशा प्रकारे पण लिहिलं तर काही नाही. त्याचे 2 आन्सर्स आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर मित्रांनो प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग ॲज, त्याचा मित्रांनो आन्सर आहे अ तिकीट एक्झामिनर विथ द सेंट्रल रेल्वेज. म्हणजे तो कोण होता, तिकीट एक्झामिनर होता सेंट्रल रेल्वेमध्ये. हे पण तुम्हाला पॅसेजमध्ये दिलं आहे. स्वप्नील ऑन द गोल्ड मेडल इन ज्युनियर कॅटेगरी इन द 2015 एशियन शूटिंग चॅम्पियनशिप इन कुवेत. अशा प्रकारे तुम्ही इथंच पाहू शकता ॲट द 2015. अशा प्रकारे त्याचा आन्सर आहे. इझिली मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह केले असतील, खूप इझी क्वेश्चन आहेत. त्यानंतर रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर द
देअर ऑकरन्स इन द स्पॅसेज, म्हणजे हे तुम्हाला रिअरेंज करायचे होते, म्हणजे कोणतं पहिल्यांदा आहे, कोणतं दुसऱ्यांदा आहे, कोणतं तिसऱ्यांदा आहे, कोणतं चौथ्यांदा हे तुम्हाला लाईनने म्हणजे सिक्वेन्सने लावायचे होते. तर कशा प्रकारे लावायचे? पहिल्यांदा जे मित्रांनो आहे ते आहे स्वप्नील वॉज बॉर्न इन ॲग्रिकल्चर फॅमिली, त्यानंतर आहे स्वप्नील जॉईंड क्रीडा प्रबोधिनी, आणि त्यानंतर आहे स्वप्नील ऑन गोल्ड मेडल ॲट ISSF वर्ल्ड कप, त्यानंतर आहे स्वप्नील ऑन ब्रॉन्झ मेडल ॲट पॅरिस. अशा प्रकारे तुम्हाला याचं मित्रांनो सिक्वेन्स लावायचा आहे. त्यानंतर A3 आहे मॅच द सिनोनिम्स, त्यामध्ये फार्मिंग, प्राइस, कॅपॅसिटी आयडेंटिफाय, इकडे रिकॉग्नाइज, पोटेन्शियल, ॲग्रिकल्चर, अवॉर्ड. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मित्रांनो याचा जे आन्सर आहे तुम्हाला मी डायरेक्टली दाखवत आहे. फार्मिंगला मित्रांनो ॲग्रिकल्चर, प्राइसला आहे अवॉर्ड, आणि मित्रांनो कॅपॅसिटीला आहे पोटेन्शियल, आणि मित्रांनो आयडेंटिफायला आहे रिकॉग्नाइज. अशा प्रकारे. त्यानंतर A4 आहे डू ॲज डायरेक्टेड. स्वप्नील्स फादर इनरोल्ड हिम इन क्रीडा प्रबोधिनी 2009. लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला WH क्वेश्चन बनवायचा होता, तर काय बनवू शकता? व्हेन डिड स्वप्नील्स फादर इनरोल हिम इन क्रीडा प्रबोधिनी, याचा आन्सर काय ना 2009. अशा प्रकारे तुम्हाला बनवायचं असतं. स्वप्नील चूज शूटिंग टू स्पेशलाइज, ॲड अ क्वेश्चन टॅग, तुम्हाला क्वेश्चन टॅग लावायचा आहे. स्वप्नील चूज शूटिंग टू स्पेशलाइज, डिडंट ही. अशा प्रकारचा आन्सर आहे. पर्सनल रिस्पॉन्स ऑफ क्वेश्चन, व्हिच इज युअर फेवरेट गेम, काही जर लिहिलं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आणि वाय तुम्हाला मित्रांनो डेमो आन्सर मी स्क्रीनवरती दाखवते. समरी रायटिंग कशा प्रकारे तुम्ही केली तुमच्यावरती डिपेंड आहे, परंतु तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवत आहे, एक डेमो आन्सर तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर मित्रांनो आपले रायटिंग स्किलचे क्वेश्चन्स. आता लक्षात घ्या रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला मित्रांनो काय आलं होतं, तुम्हाला मित्रांनो जो क्वेश्चन होता तुम्ही पाहू शकता. फॉर्मल लेटर, लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट, राईट टू द प्रेसिडेंट ऑफ युथ क्लब, थँक हिम ऑब्लिक फॉर ऑर्गनायझिंग एक्सपिरियन्स, आस्क मोर द अबाउट एंट्री फी, टायमिंग ऑफ एक्झिबिशन, यू मे ॲड युअर पॉईंट्स. मित्रांनो लक्षात घ्या हा क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चन, रायटिंग स्किलचे इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन मी दिलेला होता. लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही जर त्याचं प्रिपरेशन केलं असेल तर आउट ऑफ मार्क्स मिळवले असतील. मित्रांनो तुम्ही हे सांगितलं होतं क्लबवरती येणार आणि तुम्हाला डिटेल्स विचारणार, खूप महत्त्वाचा क्वेश्चन होता, आणि तुम्ही जर प्रिपरेशन केलं असलं, माझ्यावरती विश्वास ठेवला असाल, तर मित्रांनो तुम्ही नक्कीच त्यामध्ये चांगले मार्क्स स्कोर केले असतील. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्स. लक्षात घ्या ह्याचे मित्रांनो तुम्हाला आन्सर दाखवते मी डायरेक्टली, तुम्ही आन्सर पाहू शकता. मी जास्त टाइमपास करत बसत नाही. कंप्लीट द डायलॉग, त्याच्यामध्ये तुम्हाला मी स्क्रीनवरती डायरेक्टली आन्सर दाखवते. आणि त्यानंतर राईट अ डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर एज्युकेशन. लक्षात घ्या मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन विचारलं जाणार. फक्त यामध्ये काय कम्प्युटर एज्युकेशन, म्हणजे तुम्ही थोडंफार तयारी केली असेल ना, तर तुम्ही मित्रांनो ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहिलंच असेल. मी तुम्हाला फक्त 4 ते 5 मित्रांनो डायलॉगचे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते, त्यामध्ये पण पहिलाच क्वेश्चन होता आपला इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन, आणि त्यावरती विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर जाऊयात आपल्या ड्राफ्टिंग स्पीच. त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं ड्राफ्टिंग स्पीच अटेम्प्ट करू नका. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की वर्बल टू नॉन वर्बल खूप इझी आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं ट्री डायग्राम विचारली जाते, आणि ट्री डायग्रामच विचारले गेलेले आहे. ह्याचे पण आन्सर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे. त्यानंतर एक्सपांड द थीम, न्यूज रिपोर्ट. मित्रांनो न्यूज रिपोर्ट तुम्हाला मित्रांनो सर्व जे मित्रांनो रायटिंग स्किल आहे ना ते मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला मित्रांनो ट्रान्सलेशनचे क्वेश्चन दाखवतो. मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे आपला स्पेसचं मित्रांनो काय आन्सर असणार आहे? स्पेसचा आन्सर असणार मित्रांनो अवकाश किंवा जागा, दोन मित्रांनो शब्द आहेत. तुम्ही काही जरी लिहिलं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मित्रांनो प्रॉमिसचा आन्सर आहे मित्रांनो वचन. त्यानंतर मित्रांनो स्किलचा आहे मित्रांनो कौशल्य. प्रिटेंडचा आहे मित्रांनो दिखावा करणे. मित्रांनो थोडासा अवघड शब्द आहे. प्रिटेंडचा आहे दिखावा करणे किंवा खोटे भासवणे. मित्रांनो बाउंड्रीचा आहे सीमा किंवा हद्द. आणि नॅचरलचा आहे मित्रांनो नैसर्गिक. तसं पाहिलं मित्रांनो थोडेसे हार्ड होते, परंतु मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह केलं असतं. त्यानंतर मित्रांनो टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली, म्हणजे तुमच्या आपल्या आरोग्याची नियमित काळजी घ्या. त्यानंतर वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग, जेवणापूर्वी हात धुवा. खूप इझी क्वेश्चन आहेत. त्यानंतर मित्रांनो जे आहे मित्रांनो अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज्ड फूड आयटम्स, म्हणजे तुम्हाला काय करायचं म्हणजे त्याचं काय पुढ्यातील खाद्यपदार्थ खाणे टाळा. ईट ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स, हिरव्या पालेभाज्या आणि फळे खा. त्यानंतर इकडे खाली मित्रांनो ट्रान्सलेट द इडियम्स ऑफ प्रोवर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. अँड एम्प्टी वेसल मेक सच मच नॉईज, म्हणजे त्याचं काय मित्रांनो रिकामे भांडे जास्त आवाज करते. किंवा मित्रांनो ट्रूथ इज ऑलवेज बिटर, म्हणजे सत्य नेहमी कडू असते. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ट्रान्सलेशनचे पण आन्सर लिहायचे होते. मित्रांनो तुम्हाला मी ऑल मित्रांनो जो क्वेश्चन पेपर आहे त्याचे आन्सर सांगितलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, मला फक्त सांगा तुम्हाला पेपर कसा अवघड गेलेला आहे का सोपा गेलेला आहे. लक्षात घ्या आपल्या चॅनल शिकणीटेड अजून हिंदीचा पेपर आहे, अजून भरपूर पेपर आहेत. त्यावरती मित्रांनो डिटेलमध्ये तुम्हाला मी सर्व गोष्टी सांगणार आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार आहे, कशा प्रकारे पेपर अटेम्प्ट करायचं ते सुद्धा सांगणार आहे. आणि जर मग तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या इंग्लिशचे जर व्हिडिओज पाहिले असतील तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर केले असतील. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.